नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत पायनॅपलचा शिरा। त्यासाठी आपण इथे 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे अर्धा पायनॅपल आपण बारीक चॉप करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण 6 चमचे साखर घालत आहोत, छोटे चमचे साखर घातलेली आहे। आता व्यवस्थित आपण ते शिजवून घ्यायचं आहे। तर इथे पहिले 5 ते 7 मिनिटं शिजवल्यानंतर आता इथे आपण साईडच्या गॅसवर रवा परतवायचा आहे तुपामध्ये। तर इथे मी तूप घेतलेलं आहे 2 चमचे आणि त्यामध्ये रवा आपण चांगला भाजून घ्यायचा आहे पहिले। आणि त्यानंतर इथे आपण 2 वेलची कुटून घेतलेल्या आहेत। तुम्ही वेलची पावडर देखील वापरू शकता। मी इथे अख्खी वेलची ठेवत आहे की ज्यामुळे फ्लेवर छान येतो। तर इथे कुटून घेतलेली वेलची त्यात घातलेली आहे आणि बारीक चॉप केलेले बदाम इथे आपण घालून घ्यायचे आहे त्यामध्ये। आणि असं गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत आपण रवा परतवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता साधारण 15 ते 17 मिनिटं झालेले आहेत। अननस शिजतं आहे, तर ते ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचं आहे। त्यानंतर इथे आपण जेवढी वाटी रवा घेतला आहे तेवढे वाटी त्याच्यापेक्षा दुप्पट पाणी घ्यायचं आहे। म्हणजे 1 वाटी रवा घेतला असेल तर 2 वाटी पाणी घ्यायचं आहे। तर मी इथे 1 वाटी रवा घेतलेला होता, तर इथे 2 वाटी गरम पाणी केलेलं आहे मी आणि ते त्यामध्ये घालायचं आहे। अलगद घालायचं आहे, एकदम हळू घालायचं आहे, कारण की रवा गरम असतो आणि पाणी गरम असतं त्यामुळे उडतो। ते आपण गरम पाणी का घातलेलं आहे की ज्यामुळे काय होतं की गुठळ्या नाही होत। जर आपण थंड पाणी घातलं की गुठळ्या होतात। तर गरम पाणी घातल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या रव्याचं छान टेक्स्चर येतं। तर आता आपण व्यवस्थित तो 5 मिनिटं परतवायचा आहे। त्यानंतर आता इथे आपण जेवढा रवा घेतला होता तेवढी साखर घ्यायची आहे। थोडी कमी घेतलेली आहे कारण की आपण पायनॅपलमध्ये देखील साखर घातलेली आहे। तर इथे मी थोडी कमी साखर घेतलेली आहे, 1 वाटीला कमी। तर आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपलं जे पायनॅपलचं मिश्रण आहे ते असं ट्रान्सपरंट रंगाचं दिसेपर्यंत आपण परतवून घेतलेलं आहे। म्हणजे 15 ते 17 मिनिटं जवळजवळ ते मी शिजवलं आहे। आणि त्यानंतर आता आपण ते शिऱ्यामध्ये घालूया। आपण साखर विरघळल्यानंतरच ते मिश्रण घालायचं आहे की ज्यामुळे त्याचं शिऱ्याचं जे टेक्स्चर आहे ते व्यवस्थित राहील। तर इथे आता आपण परतवून घ्यायचं आहे। साधारण 5 ते 7 मिनिटं मी इथे परतवलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता की आपला शिरा टोप सोडायला लागलेला आहे बाजूनी आणि असं त्याचं एक टेक्स्चर व्यवस्थित आलेलं आहे। अगदी अप्रतिम मऊ लुसलुशीत असा आपला शिरा बनतो, टेस्टला छान लागतो। नक्की ट्राय करा आणि गरम गरम सर्व करा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। काही नवीन रेसिपी पाहायची असल्यास कमेंट देखील करा। धन्यवाद।